पारितोषिक ज्यांच्याकडून आलं सन्माननीय श्री संजूबाबा गायकवाड माजी सभापती पंचायत समिती महाबळेश्वर, एक प्लेयर द्या त्यांना, एक प्लेयर द्या लाखवड संघासाठी। त्याचबरोबर माजी चेअरमन मधुसागर सोसायटी महाबळेश्वर संजूबाबा गायकवाड यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आलं। त्याचबरोबर विशेष सहकार्य लाभलं रविकांत पाटील साहेब माजी नगरसेवक नवी मुंबई महानगरपालिका। त्याचबरोबर विशेष सहकार्य ज्यांच्याकडून लाभलं संदीप दादा म्हात्रे लोकप्रिय समाजसेवक कोपरखिरणे विभाग। त्याचबरोबर गिरीश प्रभाकर पाटील साहेब समाजसेवक। त्याचबरोबर स्थानिक माजी नगरसेविका नवी मुंबई महानगरपालिका सौभाग्यवती उषाताई भोईर मॅडम यांच्याकडून सुद्धा विशेष असं या स्पर्धेसाठी सहकार्य लाभलं। द्वितीय पारितोषिक ज्यांच्याकडून लाभलं स्वर्गीय महादेव यशवंत संगपाळ यांच्या स्मरणार्थ आयु मधुकर महादेव संगपाळ, त्याचबरोबर आयु बबन महादेव संगपाळ यांच्याकडून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक लाभलं। त्याचबरोबर चषक सौजन्य ज्यांच्याकडून लाभलं अंकुश मनोहर भालेराव, त्याचबरोबर सोमनाथ दाजीराम पवार। त्याचबरोबर टी शर्ट सौजन्य लाभलं वेंगळेगावचे युवा उद्योजक आनंद विठ्ठल संगपाळ यांच्याकडून लाभलं। त्यांचंही मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत अभिनंदन करतो। त्याचबरोबर यूट्यूब सौजन्य ज्यांच्याकडून लाभलं ते युवा उद्योजक हॉटेल सुकून पॅलेस सन्माननीय श्री उमेश शिंदे यांच्याकडून लाभलं। त्यांचंही मंडळाच्या वतीनं खूप खूप आभार। आणि मैदानाच्या आतमध्ये आपण जाणार आहोत ब गटातील पहिल्या फेरीतील तिसरा सामना। दोन बलाढ्य संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये निपाणी तात्या आणि JMCC लाकवड। प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं लाकवड संघानं, प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलंय ते निपाणी संघाला। आघाडीची जोडी सागर सुतार आणि सुभाष सुतार निपाणी संघाकडून। गोलंदाज युवराज 1 बाउन्स 2 बाउन्स सीमापार चौकार येतोय। या सामन्यातील पहिला चौकार सुभाष सुतार याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला। पॉवर प्लेचं षटक 3 चेंडू 5 धावा खर्च केल्यात। गोलंदाजीमध्ये या सीझनमध्ये आपण बदल पाहायला मिळतोय JMCC लाकवड संघाकडून युवराज याला गोलंदाजीसाठी पाचारण केलं जातं आणि सामना चालू करा, वेळ खूप कमी आहे। युवराज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर आखूड टप्प्याचा चेंडू कट केलाय आणि डिक्लेअर झोन मध्ये जातोय। गोलंदाजीमध्ये जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते युवराजकडून। गेल्या 4-5 वर्षामध्ये गोलंदाजीपासून वंचित ठेवलेला हा गोलंदाज आता मात्र आपल्या संघाच्या कामी येताना आपण पाहतोय। षटकार किंग 2014-15 मध्ये आपण पाहिलं तर वेंगळे वरचीवाडी या ठिकाणी आयोजित क्रिकेट स्पर्धेमध्ये या 2 सीझनमध्ये 2 वर्षामध्ये कोणाचा बोलबाला असेल तर तो युवराज मॅन फ्रॉम JMCC लाकवड याच्या बॅटमधून जवळपास 2014-15 मध्ये सर्वात जास्त षटकार आणि सर्वात जास्त लांबीचे षटकार कोणाच्या बॅटमधून आले असतील तर या फलंदाजाकडून आले होते। तो युवराज 2025 मध्ये सीझनमध्ये गोलंदाजीसाठी पाचारण केला जातोय। पहिलं आणि पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी या गोलंदाजाला पाचारण केलं गेलं। पुन्हा एकदा 5 पावलांचं छोटं रनअप युवराज टप्पा पडल्यानंतर दिशा बदलणारा हा चेंडू 1 धाव देऊन जातोय आणि या सिंगल बरोबर धावसंख्या मात्र बिनबाद 11 धावा। नक्कीच गोलंदाजीमध्ये सुधार जर पाहिला तर या गोलंदाजाकडून या अगोदर
2014-15 मध्ये जलदगती गोलंदाज म्हणून ओळखला जात होता युवराज. त्यानंतर फलंदाजीमध्ये जसजसे फलंदाज घडले तसे तसे गोलंदाजीमध्ये बदल करणं आवश्यक ठरलं आणि आता मात्र बोटांची जादू पाहायला मिळते युवराज याच्याकडून. यानंतर होणारा सामना असेल ब गटातील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना केळगर सोळशी आणि रामेगर या दोन संघादरम्यान असेल. दोन्ही संघांना विनंती असेल आपण या इनिंग नंतर नाणेफेकीसाठी यायचं आहे. केळगर सोळशी आणि रामेगर. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय तुषार. मॅच चालू करा, वेळ खूप वाया जातोय. तर तुषार बॉलिंग मार्कवर 5-6 पावलांचा रनअप आहे. हलक्या हातानं टाकलेला हा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिल्या षटकामध्ये युवराज यानं अशा प्रकारची गोलंदाजी केली होती हलक्या हातानं. तोच फॉर्म्युला या ठिकाणी तुषार वापरताना आपण पाहतोय. सागर सुतार याला रोखलं गेलंय पहिल्या चेंडूवर. लो फुलटॉस चेंडू भिरकावून दिलाय. षटकार येतोय सागर याच्या बॅटमधून. मॅक्सिमम षटकार या इनिंगमधील पहिला षटकार सागर याच्या बॅटमधून. ही ताकद आहे या फलंदाजाची. या पटक्यापासून वंचित ठेवायचं असेल तर लय पकडणं महत्त्वाचं आहे. गडी बाद होतोय. सागर अपील केलं गेलं जोरदार, परंतु पंचांनी फेटाळलं गेलं. दिशा ऑफस्टम्पच्या बाहेरची होती. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. वाईड बॉलचा इशारा येतोय. पंच नरेश मामा यांच्याकडून. पुन्हा एकदा तुषार सागर सुतारसाठी. अकूट टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय. नैसर्गिक अडथळा. धाव मिळेल मात्र एक. षटकार नक्कीच होता परंतु नैसर्गिक अडथळा येतोय आणि या फटक्यावर आलेली एक मात्र धाव. धावसंख्या पोचते 19 वर. दुसरं षटक मार्गस्थ या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आहे तुषार आणि त्याला सामना करतोय सागर. अक्कोड टप्प्याचा गती दिलेला हा चेंडू आणि आतोय मॅक्सिमम. टिप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आलेला हा मॅक्सिमम षटकार. सागर याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार पाहायला मिळाले. तुषार हलक्या हाताने गोलंदाजी करत होता तोपर्यंत अकुडू ठेवला. उसळी देण्याचा प्रयत्न केला आणि फसला गेला गोलंदाज. खरपूस समाचार घेतला तो सागर सुतार याने आपल्या संघासाठी. जबरदस्त फटका. लाईव्ह पाहणाऱ्यांसाठी पुन्हा एकदा पाहण्याची संधी असते ती. जोरदार अपील केलं गेलं होतं गोलंदाज आणि यष्टिरक्षकाकडून. पंचांनी सांगितलं दिशा वाईड आहे. फेटाळलं गेलं पंचांनी. नाही स्टंपच्या लेवलला अपील केलं होतं ना त्याने. तर जबरदस्त अपील उचलून धरलं होतं दोन्ही खेळाडूंकडून. फेटाळलं गेलं पंचांकडून आणि एक धाव देऊन गेला आणि या सिंगल बरोबर धावसंख्या 26. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26 वर. तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय
विशाल. विशाल आखूड टप्प्याचा गती दिलेला चेंडू होता, प्रयत्न फसला गेला सागर याचा. तर पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय, मात्र नैसर्गिक अडथळा. एक धाव मिळेल, 2 चेंडू आणि 1 धाव. विशाल याची चांगली सुरुवात गोलंदाजीतून पाहायला मिळते. मोठा संघ आहे आणि या संघाला रोखण्याचं काम या ठिकाणी गोलंदाज विशाल याच्याकडून केलं जाते. धावसंख्या 27, किमान 40 धावा धावफलकावर लगावणं आवश्यक आहे जर लाखवड संघाला रोखायचं असेल तर. मोठा फटका, प्रताप चेंडू खाली येतोय आणि झेल टिपला जाईल का? टिपला गेला. पहिल्या विकेटचं पतन या ठिकाणी होतंय ते सागर याच्या रूपाने. शेवटचं निर्वाणीचं षटक होतं. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न केला जावा याच्यासाठी खेळलेला हा मोठा फटका. तो लांबी कमी, उंची जास्त दिलेला हा चेंडू स्थिरावला. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक प्रताप याच्या हातामध्ये आणि पहिल्या गड्याचं पतन या ठिकाणी केलं होतंय ते सागर याच्या रूपामध्ये. पहिला धक्का, पहिला हादरा निपाणी संघाला. त्याची जागा घेण्यासाठी आलेला किरण. संदीप गुरुजी ना आले नाहीत काय? किरण याची बॅटची कड घेतली, परंतु निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगला फटका, चांगला फटका. प्रयत्न केला गेला षटकार चौकार रोखण्याचा, परंतु चौकार नक्कीच या ठिकाणी थोडंसं क्षेत्ररक्षणात गडबड होते. बॉम्बलिंग झालं, प्रयत्न चांगला केला क्षेत्ररक्षकाकडून, परंतु चेंडू मात्र फरार होतोय सीमारेषेपार 4 धावांसाठी. किरण याच्या बॅटमधून आलेला हा चौकार महत्त्वपूर्ण. 4 धावा. धावफलक वाढवणं गरजेचं आहे. प्रताप, तुषार, नयन, युवराज सारखे एकाहून एक सरस फलंदाज आहेत. आणि त्याचसाठी धावफलक मोठा करणं गरजेचं होतं आणि तो प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. किरण याच्या बॅटमधून आलेला हा मॅक्सिमम लॉंगॉनच्या डोक्यावरून भिरकावून दिलेला षटकार आणि या षटकावरच संघाची धावसंख्या पोहोचते. 1 गडी बाद 37 धावा. 38 धावांचं मोठं लक्ष आहे. 18 चेंडू 38 धावा. 38 धावांचा पाठलाग करण्याची क्षमता केळगर, सोळशी आणि रामेगर दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल यानंतर होणारा सामनासाठी नाणेफेकीचा कौल केला जातोय. तर दोन्ही संघनायक आपण लगेचच टास्क बॉक्समध्ये यायचंय. KSK क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत सिद्धार्थ क्रिकेट क्लब वेंगळी लुंबिनी नगर आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचं औचित्य साधून या ठिकाणी आज 1 दिवसीय ही स्पर्धा. या स्पर्धेचं टायटल आहे राजे श्री शिवछत्रपती चषक 2025 आणि या चषकाचा थरार आपण सकाळपासून अनुभवतोय. आणि या सकाळच्या सत्रामध्ये पहिला फायनलिस्ट कोण असेल तर तो सिंधी या संघ दाखल होताना आपण पाहिला. तर ब गटातून कोणता संघ दाखल होईल? येणारे एक क्षेत्ररक्षक पाठवायचं आहे. आयोजक संदीप पवार क्षेत्ररक्षणासाठी जायचं आहे.
तर उर्वरित 3 सामन्यामध्ये आपण पाहणार आहोत कोणता संघ फायनलमध्ये दाखल होईल. सिंधी संघासमोर 2 हात करेल आणि या आजच्या दिवसाचं औचित्य साधून जो चषक या ठिकाणी आयोजित केला आहे राजे श्री शिवछत्रपती चषक, या चषकावर कोण नाव कोरेल आपण उर्वरित 3 सामन्यानंतर पाहणार आहोत. तर क्षेत्ररक्षण लावून घ्या. निपाणी संघ फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहतोय पाठीमागे बसलेत त्याच्यातून एक जण घ्या. वेंगळे संघ एक क्षेत्ररक्षक द्यायचा आहे. आयोजक निपाणी संघासाठी एक क्षेत्ररक्षक द्या. रामेगर आणि केळगर सोळशी आपण नाणेफेकीसाठी यायचंय. लगेचच आपला टॉस केला जाणार आहे. थँक्यू सो मच. चला आपण टॉस करतोय. दोन्ही टीमच्या कॅप्टनना आम्ही थोडंसं विनंती करतोय की आपण लगेच या, कारण येस केळगर सोळशी टीमचे कॅप्टन आमच्याबरोबर जोडले गेलेत. त्यानंतर आम्ही रामेगर टीम, रामेगर प्लीज या टॉससाठी. रोहित कदम आपण या, थोडंसं घाई करा. आपण करतोय टॉस. महत्वाची मॅच आहे. इथून पुढे आणखी 5 मॅच आहेत. थोडंसं आता आम्ही दुपारच्या सत्रामध्ये घाई करणार आहोत. या चला कॅप्टन या. टीम केळगर सोळशी आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम रामेगर. दोन्ही संघाने एक सामना जिंकलाय. ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. त्यांचंही कौतुक करावं लागेल. अप्रतिम लाईव्ह कव्हरेज त्यांच्या माध्यमातून करण्यात आलंय. आपण करतोय टॉस. टॉस कोण मागेल? दादा इकडे या. रामेगर टीम कडून कॉल दिला जाईल. दादांना विनंती करतो की हवेमध्ये स्पिन करा कॉइन. छापा हा कॉल आहे आणि यस टीम रामेगर टॉस जिंकलाय. रोहित निर्णय काय? फर्स्ट बॅटिंग घेईन. शिवजयंती निमित्त स्पर्धा कसं वाटतं खेळताना? खूप छान आयोजन आहे. मजा येते खेळायला. विकेट पण खूप चांगला आहे. मजा पण येते. जरा हवेचा थोडा वेग आहे पण बॅटिंग घेतले. फिल्डिंग आहे. किती धावांपर्यंत थांबवाल? कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू त्यांना. थँक्यू सो मच. दोन्ही कॅप्टनना शुभेच्छा देऊया. मान्यवरांना विनंती करतो मुख्य व्यासपीठावरती आपण बसून घ्या. टॉसमध्ये काय घडलंय तर टीम रामेगरनी टॉस जिंकला आणि त्यांनी सांगितलं आम्ही बॅटिंग करतोय. थँक्यू सो मच. धन्यवाद. क्या बात है. जबरदस्त फटका खोदून काढलाय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून कार्पेटच्या साह्यानं तटवलेला हा चेंडू, फलंदाजाला हलूही न दिलेला हा चेंडू. जबरदस्त फटका. स्पीडअप घ्या थोडंसं. लाखवड संघ आपण खूप वेळ वाया घालवता. प्रत्येक सामन्यामध्ये आपण स्पर्धेमध्ये आपण पाहतोय तुमच्याकडूनच खूप वेळ वाया जातो. तर तसं करू नका. आपलं क्रिकेटमध्ये नाव आहे आणि या नावाला साजेसं असं खेळ करा. पहिला चेंडू जबरदस्त फटका. पुन्हा एकदा खराब चेंडू आणि टिपलं गेलं. डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये तैनात. नो बॉलचा इशारा येतोय. बिमरचा नो पंच वैतीसर यांच्याकडून दिला गेलाय. सुरेख चेंडू होता परंतु बिमरचा नो आणि घात केला. तो निपाणी संघाच्या गोलंदाजानं एक जीवदान मिळालं प्रताप याला. योगेश सुतार 1 बाउन्स सीमापार 4 धावांसाठी. 4 धावा बॅक टू बॅक. पहिल्या दोन चेंडूवर 2 चौकार आपण पाहिले. प्रताप आणि नयन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय.
आणि 1 धाव येते. योगेश सुतार अनुभवी गोलंदाज आहे, गती आहे. या गोलंदाजाकडे टप्पा राखणं गरजेचं आहे. प्रताप आणि नयन याला रोखणं गरजेचं आहे. 38 धावांचा पाठलाग जर रोखायचा असेल तर या ठिकाणी बक्षिसांची खैरात होते. प्रताप सकपाळ याच्या प्रत्येक षटकारासाठी सकाराम सकपाळ मनसे शाखा अध्यक्ष कोपरखेरणे यांच्याकडून प्रति षटकारासाठी 101 रुपयाचं पारितोषिक येत आहे. खराब ताळमेळ पाहायला मिळतोय. 2 विकेटच्या दरम्यानचा जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सर्कलच्या आतमध्ये रोखलं गेलं. नयन आणि प्रताप याला गडबड करण्याची काही गरज नाही. प्रताप सकपाळ आपल्या साथीदाराला सांगतायत 38 धावांचा टप्पा सहज पार करू शकतो आपण जर मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर राहिलो तर 38 धावांचा पाठलाग करू शकतो. तर सुवर्ण संधी आहे दोन्ही फलंदाजांसाठी. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय सकारामदादा संगपाळ यांच्याकडून मनसे शाखा अध्यक्ष कोपरखर्णे विभाग यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी या दोन्ही फलंदाजासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आलेलं आहे. स्पीडअप घ्या, वेळ वाया घालवू नका. लाखवड संघ पुन्हा एकदा योगेश सुतार फुलटॉस चेंडू भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि आता मात्र झेल टिपला गेला. संधी होती खराब चेंडूला सीमा पार धाडण्याची, फटका फसला आणि प्रताप बॅक टू दी पेव्हिलियन. संधी गमावली गेली. प्रत्येक षटकाराला 100 रुपये कमावण्याची प्रताप यानं अजूनही संधी आहे ती नयन याला. तुषार नवीन फलंदाज, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. प्रताप बाद झाल्यानंतर तुषार सकपाळ मॅन फ्रॉम लाखवड. 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजूनही 12 चेंडू उर्वरित आहेत. 26 धावा जमवायच्या आहेत. प्रति षटक 13 धावांची गरज आहे. किमान एक मोठा फटका प्रत्येक षटकामध्ये मारावा लागेल नयन आणि तुषार याला. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज सुजल निपाणी गावचा उभरता सितारा यंग टॅलेंट आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी सुजल बांद्रे. KSK प्रीमियर लीगमध्ये आपण पाहणार आहोत. अर्जू 11 या संघामध्ये हा गोलंदाज आपली छाप सोडण्याचा प्रयत्न करेल आणि पहिल्या चेंडूवर आलेला हा गगनचुंबी षटकार आणि या षटकारासाठी 101 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी कोपरखेरणे विभागाचे मनसे शाखाध्यक्ष सन्माननीय सकाराम सकपाळ यांच्याकडून रोख रक्कम 100 रुपये प्रति षटकार 100 रुपयाचं पारितोषिक असेल. तर पुन्हा एकदा सुजल फटका फसलाय. क्षेत्ररक्षक सुजल प्रयत्न केला गेला, ममलिंग झालं. या ठिकाणी सुजल थोडासा धडपडला गेला. झेल या ठिकाणी संधी होती सुजल याला बॅक टू दी बॉलर झेल पकडण्याची, परंतु नशीब या ठिकाणी बलवत्तर असेल ते तुषार नयन याचं. आणि एक जीवदान या ठिकाणी नक्कीच म्हणावं लागेल तुषारसाठी नयनसाठी. लाखवड संघातील कोणत्याही फलंदाजानं षटकार मारला तरी 100 रुपयाचं पारितोषिक असेल. सकाराम सेठ
संगपाळ यांच्याकडून. गडीबाद होतोय. सिंगल घेण्याचा मोह आवरला नाही नयन याला आणि गडीबाद होतोय तुषार. खराब ताळमेळ 2 विकेटच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला आणि हा ताळमेळ नक्कीच संघाचा घात करू शकतो. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ज्ञानेश्वरच्या रूपानं खराब ताळमेळ पाहायला मिळाला. नयन आणि तुषार याच्या मधला आणि संधीचं सोनं केलं ते निपाणी संघानं. सुजल पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू भिरकावलाय. सुभाष सुतार चेंडू खाली येतोय. झेल टिपला जाईल का आणि टिपला गेला. तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल कलेक्शन या ठिकाणी जबरदस्त झेल. सुभाष सुतार मॅन फ्रॉम निपाणी या सीझन मधील दुसऱ्यांदा बेस्ट फिल्डरचा किताब मिळवलेला हा फिल्डर सुभाष सुतार उर्फ तात्या या स्पर्धेत सुद्धा आपण छाप सोडताना पाहतोय. 2 झेल टिपलेत सुभाष याने. 8 चेंडू 19 धावांची गरज असेल ती लाकवड संघाला. युवराज स्वतः कर्णधार मैदानाच्या आतमध्ये 2014-15 मधील षटकार किंग. पाहूया या स्पर्धेमध्ये किती षटकार खेचून आपल्या संघाला विजयाच्या समीप किंवा विजयाचं 8 चेंडू 19 धावा. युवराज आणि ज्ञानेश्वर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. सुजल नक्कीच चांगले प्रयत्न करतोय. पहिला चेंडू खराब हाताळला त्यानंतर चांगलं कमबॅक केलंय. ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल का. लॉंग ऑन लॉंग ऑफ 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करताना 1 बाउन्स सीमापार चेंडू होतोय फरार आणि या चेंडूवर आलेल्या या 4 धावा युवराज संगपाळ यांच्या बॅटमधून आलेला हा महत्त्वपूर्ण चौकार. सात चेंडू 15 धावांची गरज. विजयाचं अंतर कमी होताना आपण पाहतोय. सुजल बांद्रे एक नवीन नौका गोलंदाज यंग ब्रिगेडियर. नो बॉलचा इशारा येतोय. पंच आमच्याकडे वळत आहे. दंडित केलं गेलं सुजल याला. एक अवांतर धाव अतिरिक्त चेंडू आणि फ्रीडची संधी युवराज याला. फ्रीडची संधी आहे. या चेंडूवर सामना पलटवण्याची जबरदस्त फटका जबरदस्त फटका आणि षटकार येतोय आणि या चेंडूवर आलेले षटकार आणि या षटकारासाठी सकाराम दादा संगपाळ मनसे शाखा अध्यक्ष कोपरखेर्णे विभाग यांच्याकडून आलेले आहे 100 रुपयाचं कॅश प्राइज जमा झालेले आहेत. तर 2 षटकार आपण पाहिले या इनिंग मध्ये आणि आता मात्र 6 चेंडू 8 धावांची गरज आहे. स्पीडअप घ्या, एकत्र जमा होऊ नका. 6 चेंडू 8 धावांची गरज आहे. ज्ञानेश्वर आणि युवराज. तर ज्ञानेश्वर याच्यासाठी 2 चेंडू 2 षटकार मारतील. 2 षटकार मारून सामना संपवला तर सकाराम संगपाळ मनसे शाखाध्यक्ष यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. खराब क्षेत्ररक्षण निपाणी संघाकडून पाहायला मिळते. 6 चेंडू 8 धावांची गरज असताना क्षेत्ररक्षण चपळ असणं आवश्यक आहे. प्रत्येक चेंडूवर कलेक्शन करणं आवश्यक आहे आणि याचा पुरेपूर फायदा
विरोधी पक्षाला होतोय आणि 2 धावा देऊन जातोय. सागर सुतार गोलंदाजी मार्कवर हलत्या हाताने टाकलेला चेंडू भेरकावून दिलाय. 1 बाउन्स, सीमापार, 4 धावा. स्कोर लेवल 37 धावा. धावफलकावर लोक जोडल्या जात आहेत. एका धावेची गरज असेल. सॉरी, 4 चेंडू 2 धावा. पुन्हा एकदा सागर, चांगली गोलंदाजी, कमबॅक केलं. चौकारानंतर 1 डॉट येतोय. 3 चेंडू 2 धावा. या अगोदर आपण पाहिलं गोगवे तीन चेंडू 2 धावा. सागर सुतार, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल का, झेल टिपला जाईल का, आणि खराब क्षेत्ररक्षण. काऊ कॉर्नर मध्ये झेल टिपण्याची संधी होती, सामना पलटवण्याची संधी होती. आलेला मात्र षटकार, आणि या षटकाराला सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक येत आहे. सकाराम संकपाळ, मनसे शाखाध्यक्ष कोपरखैरणे विभाग यांच्याकडून आलेल्या हे पारितोषिक. 1 षटकार याला नयन याच्या बॅटमधून, दुसरा युवराज याच्या बॅटमधून आणि तिसरा ज्ञानेश्वर याच्या बॅटमधून आलेल्या 3 षटकारांसाठी 300 रुपयाचं रोख रक्कम या ठिकाणी जमा झालेली आहे. आपलं बक्षीस घेऊन जायचंय. तर या सामन्याचा मानकरी आपण एका इथे लिहिलंय रामेकरनी जिंकून बॅटिंग घेतली. फ्रेश टीमचे नाही झाला, केळगर 16चे आणि रामेकरचे करू एक इनिंग आहे की